नमस्कार मंडळी, आज मी बघा छान अशी रेस्टॉरंट सारखी आणि हॉटेल सारखी सोयाबीन चिली घरच्या घरी बनवलेली आहे. छान अशी सोयाबीन चिली झालेली आहे. कशी बनवली त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. साहित्यामध्ये काय काय साहित्य घेतलेले आहे ते सर्वप्रथम पाहूया. सोया चिली म्हटलं म्हणजे सोयाबीनच्या वड्या लागणार. तर मी ह्या सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे सोया चंक्स घेतले आहेत 1 वाटी इतक्या. आणि सिमला मिरची घेतलेली आहे मी 3 प्रकारची घेतलेली आहे. तुम्ही 1 प्रकारची घेतली तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे ज्या अस्तित्वात असतील त्या तुम्ही घ्या. कांदा असा चौकोनी चिरून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा. कांद्याची पात आणि कांद्याचा सफेद भाग दोन्ही वेगवेगळं बारीक चिरून घ्यायचंय. मैदा घ्यायचाय. मैदा मी 3 चमचे घेतलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी एवढा घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि कॉर्नफ्लॉवरचा घोळपट करून घेतलेला आहे. सॉस घेतलेले आहे, सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप. 3-4 हिरवी मिरची आडवे तुकडे करून घेतलेले आहेत. मीठ चवीनुसार, आलं किसलेलं, लसूण किसलेला, लाल तिखट. आता आपल्याला सोया चंक्स आहेत, सोयाच्या वड्या आहेत, त्या आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे गरम पाण्यात 10 मिनिटं घालून झाकून ठेवायचे. एकदम उकळवलेलं पाणी घ्यायचं, एकदम कडक गरम असा, आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर त्याचं पूर्ण पाणी असं दाबून काढून घ्यायचंय. बघा अशा वड्या आपल्याला सॉफ्ट झाल्या पाहिजेत, करायच्या आहेत, अशा करायच्या आहेत. तर एका बाउल मध्ये ह्या काढून घ्यायच्या. आता आपल्याला हे सोयाबीन मॅरिनेट करायचंय. तर ह्यामध्ये घालायचंय कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. आता आपल्याला किसलेलं आलं आणि किसलेला लसूण दोन्ही आपण जे घेतले त्यातलंच थोडं थोडं घालून घ्यायचंय. लाल तिखट आणि काळी मिरी पूड पण त्यातलीच थोडी थोडीशी घेऊन घालून घ्यायची आहे. आता सोया सॉस, रेड चिली सॉस आणि मीठ घालायचंय. आणि व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं सोया चंक्सला पूर्ण मिश्रण लागलं पाहिजे, असं पूर्ण सभोवती असं त्याचं लागलं पाहिजे, असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. चमच्याने, हाताने केलं तरी चालेल. आणि एका बाजूला तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल गरम झालं का आपल्याला पहिलं चेक करायचं आहे. आणि सोयाबीनच्या वड्या बघा अशा पूर्ण मिश्रण लावून आपल्याला तयार केलेल्या आहेत, त्या मस्त झालेल्या आहेत. आणि आता त्यातलंच थोडंसं मिश्रण आपण तेलात घालायचं. आणि तेल बघा गरम झालेलं आहे, ते मिश्रण वर आलं म्हणजे तेल गरम झालं. आता अशा एक एक करून ह्या सोयाबीनच्या वड्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या. एक एकच सोडायच्या, कारण एकत्र अशा घातल्या तर त्या एकमेकाला चिकटल्या जातील, म्हणून एक एकच अशा टाकायच्या. आणि सारखं फिरवत आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे करपू द्यायचं आणि गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे. आणि सारखं फिरवत राहून सोनेरी रंग येईपर्यंत, अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवरच आपल्याला हे सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत. बघा छान कुरकुरीत असे सोयाबीनचे सोया चंक्स तळून झालेले आहेत. बघा अगदी रंग पण सुरेख आलेला आहे, छान असा सोनेरी आलेला आहे. आणि आता हे कुरकुरीत झालेले आहेत. आता हे काढून घेते आणि आता सगळे दुसरे पण तळून घेते. आणि आपल्याला हेच तेल, ह्यातलंच तेल आपल्याला वापरून सोया चिली बनवायला घ्यायचंय. बघा छान अशी कुरकुरीत अशी सगळी सोया चिलीचे सोया चंक्स तळून घेतले. आता आपण चिली बनवायला घेऊया. सोया चंक्स तळून घेतले, त्यातलंच मी हे तेल घेतलेलं आहे. आणि आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि फुल आचेवरच आपल्याला सगळं साहित्य घालून घ्यायचंय. आलं, लसूण आणि पातीच्या कांद्यातला सफेद भाग जो आहे तो घालून घेतलेला आहे. सारखं फिरवत राहून तळून घ्यायचं आहे. फुल आचेवरच सारखं तळून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये सगळं साहित्य, अजून राहिलेलं साहित्य पण आपल्याला घालायचंय. मीठ घातलं, लाल तिखट घालून घ्यायचंय आणि केचप घालायचंय, सोया सॉस, चिली सॉस आणि काळी मिरी पूड सगळं घालून घ्यायचंय आता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली ती पण घालून घ्यायची आहे. आता आपल्याला हे फुल आचेवरच असं मिक्स करत राहायचं आहे. आणि ह्यामध्ये आता आपल्याला पहिला घालून घ्यायचा आहे कांदा, जो आपण चौकोनी कापून घेतलाय तो घालून घ्यायचा. आणि मग सिमला मिरची घालून घ्यायची.
आता आपल्याला सोया वड्या पण तळलेल्या त्याही घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वाटते ना अगदी हॉटेल सारखी, रेस्टॉरंट सारखी सोया चिली. छान अशी रेसिपी आपण घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकतो. आता सगळं साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यावर घालून घ्यायचंय विनेगर किंवा लिंबाचा रस. विनेगर नसेल तर लिंबाचा रस घालायचा आणि व्यवस्थित मिक्स. विनेगर किंवा लिंबाचा रस हे सगळ्यात शेवटी घालायचं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा छान अशी सोया चिली आपली रेस्टॉरंट सारखी तयार झालेली आहे. आणि कांद्याची पात थोडीशी अजून वरून घालायची म्हणजे अगदी रेस्टॉरंट आणि हॉटेल सारखी सोया चिली अशी बनवून आपल्या मुलांना घरी किंवा पाहुणे मंडळी आले असतील त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी अशी बनवून देऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून बनवून देऊ शकता. आता सगळे प्लेटमध्ये काढून घेतलं, वरून कांदे पातने गार्निश करायचं. आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.